हां मुलांनो, मला सांगा, हा जो पालकाचा इथे वाफा आहे हा कोणत्या आकाराचा आहे? आयत आकाराचा आहे. ठीक आहे. तर आपण या आयताकृती वाफ्याचं क्षेत्रफळ काढणार आहोत. तर आता हे जे आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? मग ती लांबी रुंदी आता तुम्ही कशाने मोजणार आहात? चला तर मग मोजूया. तर या वाफ्याची लांबी किती भरली? 2.3 मीटर. 2.3 मीटर. आणि मुलींनो तुम्ही सांगा, तुम्ही रुंदी मोजली आहे? हां, रुंदी किती भरली? 1 मीटर. 1 मीटर. ठीक आहे. तर आपण त्या तिथं फलकावर ते लिहूया. भूमी लिह. हां, आता यानंतर मला सांगा की आयताच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? ठीक आहे. तर आपण जे लांबी आणि रुंदी याची मोजली ते आपल्याला काय करायचे आता? हां, ते तिथं लिहून आपल्याला त्या दोघांचाही गुणाकार करायचा आहे. चला लिहा. तर 2.3 गुणिले 1 किती येईल उत्तर आपलं? 2.3. आणि त्याला एकक काय लागेल? मीटरचा वर्ग. तर बघा, अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं? क्षेत्रफळ. कशाचं? आपण प्रात्यक्षिक करून या आयताकृती वाफ्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे पाहिलं. तर मग आता अशा प्रकारे आपण आणखी कशाचे क्षेत्रफळ काढू शकतो? दरवाजा, टीव्हीचे, भिंत, ग्रीन बोर्डचं, बरोबर आहे, खिडकी, व्हेरी गुड, कपाट, टेबल, बेंच, व्हेरी गुड. ठीक आहे. तर उद्या सर्वांनी एक क्षेत्रफळ काढून आणून दाखवायचं.